नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण ना कुकरच्या एका शिट्टीमध्ये मस्त असं ग्रीन एग पुलाव बनवतो आहोत, जो मस्त झणझणीत आहे, टेस्टी आहे आणि हेल्दी तर आहेच. खूप भारी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पहिले तर काय केलेलं आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठ्ठीभर आपलं एक मूठ असं पालक घेतलेली आहे. पालक स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी टाकायची आहे कोथिंबीर, तीही धुवून वगैरे घ्यायची आहे. त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा, 6 ते 7 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. हिरव्या मिरच्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण जरा झणझणीत पाहिजे ना, त्याच्यामुळे मिरच्या ह्या पाहिजेच. आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ह्याची छान अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून पालकमुळे मस्त याला कलर येतो खूप सुंदर असा. आणि त्याच्यानंतर इथे बघा, आता कुकरमध्ये बनवतो आहोत आपण हा एक पुलाव. त्याच्यामुळे कुकर घेतलेला आहे, गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर उकडलेली अंडीचे ना 2 भाग असे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर तेलामध्ये आपण इथे थोडेसे फ्राय करून घेणार आहोत. थोडीशी फ्राय केले ना की त्याची टेस्ट खरंच खूप भारी लागते. तुम्हालाही नक्की आवडतील, तुम्हीही नक्की अशा पद्धतीने ट्राय करा. अशीच वापरलात तरीही चालेल, पण थोडंसं फ्राय केलेल्याची टेस्ट थोडीशी वेगळी असते. इथे मी जवळपास 3 अंडी घेतलेली आहेत. त्यानंतर याच्यामध्येच आपण वरतून हळद, लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून अंडी ही जी असतील ना फिक्की लागली नाही पाहिजे. थोडंसं मस्त चवीलाही फ्लेवर थोडासा मसाल्यांचा असला पाहिजे, त्यासाठी टाकते आहे. आणि ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, आलटून पलटून घ्यायचे आहेत. सॉरी, मीठ नाही टाकलेलं आहे मी इथे, फक्त लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे थोडीशी. आणि ते एका साईडने व्यवस्थित थोडीशी भाजली ना की आपण त्यांना अशा पद्धतीने ते पलटून घ्यायचे आणि त्याच्यानंतर पलटूनही दोन्ही साईडने व्यवस्थित त्यांना भाजून घ्यायचे, जे आणि त्यांना मस्त असं ना अंड्याला कलर येतो लाल तिखट वगैरे टाकल्यामुळे. आणि ते बघा झालेली आहेत. इथे काढून घेऊयात ही अंडी फ्राय केलेली आहेत जी. आणि त्यानंतर मी इथे बासमती तांदळाचा वापर केलेला आहे, तुम्ही बासमती किंवा साधा कोणताही वापरला तरीही चालेल. आता ह्याच तेलामध्ये मी इथे तेल थोडंसं पहिलेच जास्त टाकलेलं होतं, त्याच्यामुळे पुन्हा तेल टाकलेलं नाही आहे. आणि त्याच तेलामध्ये आपण एक वाटी भरून असा कांदा टाकलेला आहे, बारीक चिरलेला. एक वाटीभर बनवू शकता किंवा मोठ्या साईजचा जो असेल ना तो घेतलेला आहे एक, आणि तो छान परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर एक मोठ्या साईजचाच टोमॅटोही बारीक चिरून याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे. मस्त असं त्याला कुक करून घ्यायचं आहे थोडं, एक 5 ते 1 मिनटं, जास्त वेळ लागत नाही. थोडंसं हाय फ्लेमवर आपण ना छान परतवून घ्यायचं. त्याच्यानंतर जे आपण पालकचं जे वाटण तयार केलं होतं ना, पालक, लसूण, मिरची वगैरे, कोथिंबीर, ते वाटण टाकायचं आहे याच्यामध्ये आणि छान एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडंसं शिजू द्यायचं ह्याला. आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्येच मी अजून टाकणार आहे थोडंसं गाजर आणि बटाटा घेतलेला आहे. हे ऑप्शनल आहे, पाहिजे असेल तर टाकू शकता, नाही टाकलात तरी चालेल. पण मी बटाटा ह्याच्यासाठी टाकते, जेणेकरून आपण जो स्पायसीनेस असतो ना, तो बटाट्याचा थोडासा गोडव्यामुळे ना अजून खूप मजा येते. स्पायसी आणि प्लस गोड येतो थोडासा बटाट्याचा फ्लेवर ना, गाजर वगैरे लागतो गोड थोडासा शिजल्यानंतरही. त्याच्यामुळे मी थोडंसं इथे बटाटा ॲड केलेला आहे. एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे आणि मीडियम साईजचंच एक गाजर घेतलेला आहे. छान असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, एकदम मोठेही नाही एकदम बारीकही नाही, असे तुकडे करून घेतलेले आहेत. छान परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात चिकन मसाला टाकलेला आहे, प्लस बिर्याणी मसाला टाकला, जो आपला चिकन बिर्याणी मसाला असतो ना, ते दोन्हीही थोडे थोडे मसाले टाकलेले आहेत, एक छोटा चमचाभर म्हणू शकता. आता हे मसाले टाकून झाल्याच्यानंतर व्यवस्थित एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून छान असे मसाले व्यवस्थित सगळ्या ह्याच्यामध्ये मिक्स होतील पूर्ण ग्रेव्हीमध्ये, जी ग्रीनवाली ग्रेव्ही आहे त्याच्यामध्येही. त्यानंतर तांदूळ धुवून घेतलेला आहे. तुम्ही बाहेर थोडा वेळ भिजत वगैरे टाकलात तरीही चालेल, पण मी जास्त भिजत ठेवला नाही इथे, कारण का शिट्टीमध्ये एका होऊन जातो. जास्त कुक झाला तर तो खूप चिकट चिकट असा भात होणार, तसा नको आहे आपल्याला, मस्त मोकळा मोकळा पाहिजे सुटसुटीत. त्यामुळे मी इथे भिजत वगैरे ठेवलेलं नाही आहे. आणि थोडं मस्त ते 2 ते 3 वेळा वॉश करून घ्यायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये कुकरमध्ये तांदूळ सगळं ओतून घेतलेला आहे आणि एकदा व्यवस्थित पुन्हा मिक्स करायचं आहे, छान एकजीव करून घ्यायचं. आणि मस्त असं व्यवस्थित मिक्स झालं ना की त्याच्यामध्ये आपण जो मिक्सरचं भांडं आहे ना, ते धुवून थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि साधंही पाणी थोडंसं ॲड करणार आहे. मी इथे कुठेही गरम पाण्याचा वगैरे अजिबात वापर केलेला नाही आहे, मी साधंच पाणी वापरलेलं आहे. इथे पहिले मिक्सरचं भांडं थोडंसं धुवून घेतलेलं आहे, कारण का त्याच्यामध्ये ही प्युरी असते आणि व्यवस्थित आपण ती नंतर पहिले घेतली नव्हती, त्याच्यामुळे मिक्सरच्या भांड्यात धुवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तांब्यावर पाणी टाकलेलं आहे, म्हणजे आपल्या अंदाजाने हे टाकायचं आहे, आपले तांदूळ किती घेतो त्या हिशोबाने. मी जसे तांदूळ घेतलेले आहे 1/2 किलो, त्या हिशोबाने पाणी घेतलेलं आहे.
आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे. मीठ आधी आपण कशातच टाकलं नव्हतं. मी भातहीच म्हणजे जो आपण तांदूळ धुवून घेतलेला आहे त्याच्यातही मीठ वगैरे आपण टाकलेलं नाही आहे. कुठे मीठ म्हणजे भिजत टाकताना वगैरे टाकतात ना काही जणं, त्याच्यामुळे कुठेही तसं करून घेतलेलं नाही आहे. छान असं आपण एकदाच मीठ टाकायचं चवीनुसार आणि छान त्याला शिजू. आता इथे उकळी यायच्या आधीच आपण इथे जी अंडी फ्राय करून घेतलेली आहेत ना ती ठेवते आहे वरतून. फक्त वरतूनच ठेवते आहे मी आणि ती वरतून भात वगैरे शिजेल ना तशी ती खूप आतमध्ये जातात नंतर व्यवस्थित. आणि मी ते जवळपास 4-5 पीस ठेवते आहे. एक पीस असं सजावटीसाठी म्हणून तसंच ठेवलेलं आहे. आणि तो मस्त मग लाल पीस असतो कारण का आपण ते मसाल्यांमध्ये फ्राय केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये ग्रीन एक पुलाव जो बनवते त्याच्यामध्ये आपण मस्त बाकीच्यांना अंड्यांना छान असा ग्रीन कलर येतो. कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मस्त अशी एक शिट्टी काढून घ्यायचं. शिट्टी काढून झाल्यानंतर त्याची व्यवस्थित वाफ वगैरे गेल्याच्या नंतरच आपण 5-1 मिनिटानंतर आपण इथे बघा तुम्हाला झाकण खोलून दाखवलेलं आहे. छान सुटसुटीत असा मस्त असं इथे ग्रीन एक पुलाव तयार झालेला आहे बघा. इथे फायनल लुक तुम्ही पाहू शकता. तांदूळही मस्त मोकळे आहेत. आणि इथे मी काढून घेते सर्विंग प्लेटमध्ये आणि मस्त असं गरमागरम अशी प्लेट तयार करूया आणि खायला घेऊया. इथे मस्त असं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. वरतून मस्त अशी अंडी लावलेली आहेत प्लस कांद्याचे स्लायसेस जे असतात ना रिंगमध्ये तसे लावलेले आहेत. आणि दिसायला किती सुंदर दिसते बघा आणि खायला खरंच खूप टेम्पटिंग होता. तुम्ही नक्की ट्राय करा. हा फायनल लुक पाहू शकता तुम्ही. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.